आपले कराडचे अतुलबाबा भोसले सर हे इथं उपस्थित आहेत। ॲक्च्युली आज नंतर पाटणकर साहेब अपर कामगार आयुक्त पुणे विभाग आणि आदरणीय व्यासपीठ, आज आपण जे बांधकाम कामगार आणि घरेलू कामगार यांच्यासाठी जे काही वाटप म्हणजे भांड्याचे वाटप आणि किट वाटप ह्याचं वितरण होणार आहे, हे वितरण माननीय मंत्री महोदय आणि अतुलबाबा भोसले साहेब यांच्या हस्ते होणार आहे। तरी या कार्यक्रमामध्ये आज आपण सर सातारा जिल्ह्यामध्ये आपण 2500 जे बांधकाम कामगार आहेत त्यांना आपण हे प्रत्यक्ष वस्तूचं वाटप त्यांना करण्यात येणार आहे। त्यानिमित्ताने मी सर्वांना असं विनंती करेन की माननीय मंत्री महोदय साहेबांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करावे, कारण आज एवढ्या संख्येने उपस्थित राहून प्रत्यक्ष त्यांच्या हस्ते आपण लाभ वाटप करणार आहे। तरी जास्तीत जास्त लाभार्थी यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि नोंदणी जे बांधकाम कामगार आहेत त्यांनीही करावी। ॲक्च्युली सर आपण जर बघितलं तर हा आम्हाला शॉर्ट टाईम म्हणजे 8 दिवसाचा कार्यक्रमाचा समजलं होतं, तर आम्ही कमी वेळामध्ये सर जास्तीत जास्त मेहनत घेऊन ह्या प्रत्यक्ष बांधकाम कामगार आहे यांना योजनेचा सर आम्ही लाभ देणार आहे। आज इथे संपन्न होत असलेल्या बांधकाम कामगार संमेलन पात्र लाभार्थी साहित्य वितरण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार डॉक्टर सुरेश खाडे साहेब, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती युवा नेते माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले, व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर विंग जिल्हा परिषद विभागाचे नेते माननीय श्री श्रीरंग दादा व इतर सर्व मान्यवर आणि उपस्थित पात्र कामगार लाभार्थी महिला वर्ग, या सर्वांचे मी स्वागत करते। खऱ्या अर्थाने आज होणाऱ्या या कामगार बंधू भगिनींच्या सन्मानार्थ नेहमीच कराड दक्षिणमधील माता भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहणार असणारे आपले सर्वांचे लाडके माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले व माननीय डॉक्टर सुरेश बाबा भोसले यांच्या प्रयत्नामुळेच आज आपण या ठिकाणी एकत्र आहोत आणि आज या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत आहोत। तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे, कोविड काळात कराड दक्षिणमधील सर्व कुटुंबांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून त्यांना स्वतः जातीनिशी लक्ष देऊन सहकार्य केले आणि आमदार पद नसतानाही सर्व गोरगरीब लोकांसाठी त्यांचे सहकार्य अनिवार्य आहे। तरी सर्व कराड दक्षिणमधील सर्व कामगार बंधू भगिनी व लाडक्या बहिणींच्या वतीने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना आमदार पद देऊन सर्व लाडक्या बहिणींनी आपल्यातर्फे भाऊबीजेची भेट म्हणून आपल्या लाडका भाऊ डॉक्टर अतुलबाबा भोसले यांना निवडून आणूया एवढी मी आपल्या सर्वांना प्रार्थना करते। माझे 4 शब्द संपले। धन्यवाद। संमेलन पात्र लाभार्थींना साहित्य वितरणाचा भाग या कार्यक्रमात प्रमुख अतिथी माननीय नामदार डॉक्टर सुरेश खाडे, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचप्रमाणे प्रमुख उपस्थिती युवा नेते माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले, उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर कोळे विभागाचे नेते माननीय श्री दादा व इतर सर्व मान्यवर आणि उपस्थित पात्र कामगार लाभार्थींना खऱ्या अर्थाने आज होणारा या कामगार महिलांचा सामान्यर्थ नेहमी कराड दक्षिण मधील माता भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ माननीय अतुलबाबा भोसले यांना कराड दक्षिण मधील सर्व लाडक्या बहिणींच्या वतीने विधानसभा निवडणुकीत आमदार करण्यासाठी सर्वांनी लाडक्या बहिणींचा भाऊबीजेची भेट म्हणून अतुलबाबा या लाडक्या भावासाठी सर्व लाडक्या बहिणींनी खंबीरपणे पाठीशी उभी राहून आपल्या लाडक्या भावाचे आमदारकीचे स्वप्न साकार करूया ही सर्वांना नम्र विनंती। धन्यवाद। कराड दक्षिण डॉक्टर अतुल भोसले बाबा जनसभा को संबोधित करेंगे। भारत माता की छत्रपती शिवाजी महाराजांचा आजच्या अत्यंत महत्त्वाच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असणारे राज्याचे लोकप्रिय कामगार मंत्री आदरणीय
डॉक्टर सुरेश भाऊ, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय डिसले साहेब, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आदरणीय पाटणकर साहेब, श्रीरंगतात्या, सारिकाताई, श्यामबालाताई, मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या माझ्या लाडक्या माता भगिनी, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सगळे या परिसरामधले नागरिक, तरुण मित्र, पत्रकार बांधवांनो, आज बांधकाम कामगार सेवकांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने लोककल्याणकारी योजना जी राज्यामध्ये क्रांती घडवते अशा योजनेचा साहित्य वाटप कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे. नेमकी ही योजना काय हे देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे. ज्या महाराष्ट्र राज्याला एक प्रगत राज्य म्हणून पाहिलं जातं, ज्या महाराष्ट्र राज्याची इकॉनॉमी $1 ट्रिलियन करण्याचं स्वप्न आज महायुतीचं सरकार पाहतंय, अशा प्रगत महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या प्रगतीला चालना देणारे जे लोक आहेत, बांधकाम क्षेत्रामध्ये व्यावसायिक असणारे जे लोक आहेत, बांधकाम क्षेत्रामध्ये काम करत असणारे असंख्य जे हात आहेत, अशा लोकांना दिलासा देण्यासाठी राज्याच्या कामगार विभागाने एक महत्त्वपूर्ण योजना या राज्यामध्ये आणली. या योजनेमध्ये 53 विविध प्रकारच्या सेवांमध्ये, 53 विविध प्रकारच्या उद्योग व्यवसायांमध्ये काम करत असणारे जे लोक आहेत, त्यांना बांधकाम कामगारांचा दर्जा देऊन त्या लोकांना राज्य सरकारच्या माध्यमातून मदत करण्याची योजना ही महाराष्ट्र सरकारने अनेक दिवसापासून या राज्यातल्या लोकांसाठी आणली. आता ही योजना राज्यामध्ये आणत असताना एकमेव उद्देश राज्य सरकारचा होता की 53 विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये काम करत असणारे कष्टकरी लोक जे आहेत, सर्वसामान्य माणसं जी आहेत, अशा माणसाला दिलासा देण्यासाठी ही योजना. मग त्याच्यामध्ये बांधकाम कामगार क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या सेवकांसाठी एक योजना आहे. त्याच्यामध्ये दुसरे जे उद्योग आहे ज्याची सूची आज महाराष्ट्र सरकारने आपल्या समोर दिलेली आहे, त्या सूचीमध्ये मेन्शन केलेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे की या क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या सगळ्या लोकांना ही योजना लागू होते. आणि ही योजना मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम आपले आदरणीय नेते सुरेश भाऊंच्या नेतृत्वाखाली राज्यभर जोमानं चालू. महाविकास आघाडीच्या काळामध्ये देखील भाऊ ही योजना होती. आज आपण मंत्री झाला तरी देखील ही योजना आहे. पण फरक एवढाच असतो की गाडी कुठलीही असली तरी गाडीमध्ये बसणारा जो पायलट असतो तो चांगला असणं गरजेचा असतो. आणि आज आपल्या राज्यामध्ये एक कर्तबगार कामगार मंत्री आपल्या राज्याला मिळाल्यामुळं आज लाखो मातांचा आशीर्वाद आज आदरणीय खाडे साहेबांच्या पाठीशी उभं राहणार. आज खाडे साहेबांनी 2.5 वर्षापासून ठरवलं की ही योजना राबवायची, प्रत्येक माणसापर्यंत ही योजना पोहोचवायची, प्रत्येक माता भगिनीपर्यंत ही योजना पोहोचवायची. ज्याची ज्याची नोंद होईल त्याला त्याला या योजनेचा फायदा मिळाला पाहिजे असं धोरण राज्य सरकारने आखलं. राज्य सरकारने कॅम्प घेतले. राज्य सरकारने जे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाचे कार्यकर्ते आमच्यासारखे आहेत, आम्हा कार्यकर्त्यांना वरून सूचना केल्या की तुम्ही जावा, तुम्ही बाहेर पडा, तुम्ही माता भगिनींच्या दारात जावा, त्यांना विचारा की तुम्ही या योजनेमध्ये बसत आहात, तुम्ही का बरं नोंद केलेली नाही. आपण या मोहिमेला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर बहु काही भयानक प्रकरणं आमच्या समोर आली. काही माता भगिनींनी त्यांचे अनुभव आम्हाला सांगितले, काही माता भगिनींनी आमच्या समोर त्यांची व्यथा मांडली. काही माता भगिनींनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की काही लोकांनी इथं गैरमार्गाने पैसे गोळा केलेले आहेत, लोकांकडनं पैसे गोळा केलेले आहेत आणि मोठा भ्रष्टाचार सर्वसामान्य माता भगिनींकडनं पैसे घेऊन केलेला आहे, हे देखील काही माता भगिनींनी सांगितलं. आपल्याला पटणार नाही की काही लोकांकडून 800 रुपये, काही लोकांकडून 1000 रुपये, काही लोकांकडून 1800 रुपये आणि काही माता भगिनीने 2500 रुपये देखील काही लोकांना दिलेले आहे. मी खऱ्या अर्थानं आपल्याला विचारतो की हे पैसे आपण कशासाठी दिले? हे पैसे देणं आवश्यक आहे का?
मी तुम्हाला आज आदरणीय मंत्री सुरेश भाऊंच्या साक्षीनं सांगतो की ही योजना मोफत आहे. या योजनेसाठी पैसे द्यायचे नाहीत आणि या योजनेसाठी कोणी जर का पैसे गोळा केले असतील तर त्याचं नाव तुम्ही आमच्यापर्यंत द्या. त्याच्यावर कायदेशीर कारवाई आपण केल्याशिवाय राहणार नाही. हे देखील आवर्जून तुम्हाला मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू. भाऊ, इतकी वाईट परिस्थिती आहे की काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी त्यांना पुरस्कृत केलं, त्यांनी पैसे गोळा केले, त्यांनी यांची कागदपत्र घेतली, त्यांनी यांची नोंद केली म्हणून यांना सांगितलं आणि यांना OTPच मिळाला नाही. त्यांनी यांच्या नावाने कार्ड घेतले आणि यांना कार्डच दिले नाही. यांचं साहित्य त्यांनी गोळा केलं आणि यांना म्हटले साहित्यच आलं नाही. आणि अनेक माझ्या माता भगिनी मी त्यांच्या दारात गेल्यावर मला सांगतात की बाबा आम्ही तर नोंद केली, आम्ही तर पैसे दिले आणि आमचे पैसे जाऊन नोंद करून आम्हाला काहीच मिळालं नाही. माझ्या लाडक्या माता भगिनींना मला एवढंच सांगायचंय की ज्यांनी सुद्धा हा तुमच्यावर अन्याय केला असेल त्याला योग्य आम्ही शासन केल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र सरकार त्याच्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यांनी ज्यांनी अशी लबाडी केली आहे त्याला त्याची जागा देखील आम्ही दाखवल्याशिवाय राहणार. या योजनेमधून आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे. या योजनेमधून आपल्याला भांड्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला काही दिसेनाच झालंय. आज साहेब, आज तुम्हाला दुआ आमच्या माता भगिनींची तर मिळतेच, पण ज्याला ज्याला त्या माता भगिनी त्या आपल्या भांड्यांमधून काही करून देतात आहे त्याची देखील साहेब तुम्हाला दुआ मिळालेली. सबल दुआ आदरणीय सुरेश भाऊंना इथं मिळालेले. आणि खऱ्या अर्थानं कामगार मंत्री कसा असावा हे आदरणीय सुरेश भाऊ खाडे साहेबांनी महाराष्ट्राला दाखवून दिले. याचा देखील अभिमान कार्यकर्ता म्हणून 100% मला वाटतं. शेवटी आम्ही सुद्धा नवीन आहे, काही गोष्टी आम्ही शिकतोय आणि शिकत असताना काही गोष्टीचं ज्ञान देखील मला प्राप्त झालेलं. अनेक गोष्टी आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये आमच्या राजकीय प्रवासामध्ये करतोय. त्यामध्ये महत्वाचं एक करतोय की भाऊंसारखा एखादा मातब्बर नेता असला की त्याच्याशी दोस्ती आम्ही करतो. आणि त्यामुळे भाऊसाहेब मंत्री व्हायच्या आधी भाऊसाहेब आमदार असताना नक्की भाऊसाहेब खूप मोठ्या पदावर असणार याची जाणीव मला असल्यामुळं तेव्हापासून भाऊंचा आशीर्वाद मी घेत आलेलो. आणि त्यामुळे भाऊसाहेब आमदार होते. भाऊसाहेब आमदार होते, मी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अध्यक्ष होतो. त्यावेळेला सातत्याने मी देवाला एकच प्रार्थना करायचो की भाऊ ज्या वेळेला मंत्री होतील त्यावेळेला भाऊंच्या गुड बुक्स मध्ये आपण असलो पाहिजे. आणि त्यामुळे त्यात आम्हाला देवाचा आशीर्वाद मिळालाय. आणि भाऊंच्या इतक्या चांगल्या पुस्तकांमध्ये मी आहे की उद्या भाऊंच्या घरातला कार्यक्रम असताना माझ्यासाठी, माझ्या माते भगिनींसाठी भाऊ स्वतः मुंबईवरनं विमान घेऊन तुम्हाला भांडी वाटप करण्यासाठी इथं आलेले आहेत. याचा देखील अभिमान कार्यकर्ता म्हणून मला इथं व्यक्त करावं असं वाटतं. या योजनेमधनं आपल्याला लग्नाचा बस्ता सुद्धा फिका पडेल. हो, आता माझी एकच इच्छा आहे की ही उघडून तुम्ही बघून तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे त्याची रील बनली पाहिजे. तुम्हाला आनंद किती होतोय? थोडं थोडकं नाही, 30 भांडी आहेत, 30 भांडी एका सेट मध्ये. तुम्ही एकटं उचलायचं म्हटलं तर शक्य नाही. घरामधल्या पुरुष मंडळींना काम या निमित्तानं देखील आम्ही लावलेलं आहे. हे उचलून द्यायला लागणार आहे तुम्हाला बाहेर, हे शक्य नाही एकाने उचललं. आणि तुम्ही गाडी आणल्याशिवाय हे जाणं शक्य नाही. पण याच्यावर थांबत नाही. ही योजना तुम्ही समजून घ्या. आज आपल्याला भांड्याचा सेट मिळणार आहे, त्याच्याबरोबर आपल्याला पेटी मिळणार आहे. एक भांड्याचा सेट, एक पेटीचा सेट, 14,000 रुपयाची थेट मदत प्रत्येक घरामध्ये जाणार आहे. त्याच्यावर देखील आपण समाधान मानायचं नाही, अजून देखील आपल्याला मिळणार आहे. आपला मुलगा मुलगी 7वी पर्यंत शिकत असेल तर त्याला 7,000 रुपयाची मदत होणार आहे. आपला मुलगा मुलगी 10वी ते 12वी पर्यंत शिकत असेल तर 10,000 रुपयापर्यंतची त्याला मदत होणार आहे. आपली कन्या, आपला मुलगा जर का इंजिनिअरिंगला त्याने ऍडमिशन घेतलं तर 60,000 रुपये तुम्हाला वर्षाला मिळणार आहे, 4 वर्षासाठी. आज जे आदरणीय भाऊसाहेबांनी तुम्हाला चेक दिले आतापर्यंत 93 लाख रुपये, मला वाटतं दिसले साहेब, 93 लाख रुपये, 22 कोटी रुपये आतापर्यंत आले. ह्या मतदारसंघात 93 लाख रुपये आले. तर या मतदारसंघामध्ये 93 लाख आलेले आहेत. याच्या पुढे आपल्या मुलांना
शिकायसाठी जी काही मदत लागेल ती थेट आपल्या खात्यावर येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची याच्यामधली आपल्याला सुविधा जी मिळते, जी आपण लक्षात घेतली पाहिजे, की 2 लाख रुपयाचा आरोग्य विमा आपल्याला त्या कार्डच्या द्वारे मिळणार आहे. 2 लाख रुपयेपर्यंत. आणि आदरणीय भाऊंचा आशीर्वाद असल्यामुळे कृष्णा हॉस्पिटलची नोंदणी देखील भाऊ तुम्ही आमची करून घेतलेली आहे. त्यामुळे 100% 2 लाख रुपयेपर्यंत औषध उपचार हा मोफत होणार आहे. हे देखील आपल्याला मला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं. आज महाराष्ट्राची प्रगती व्हावी, या राज्याच्या प्रगतीमध्ये ज्या लोकांनी हातभार लावलाय त्यांच्या हाताला देखील आपण काहीतरी दिलासा द्यावा, त्यांच्या डोळ्यामधले अश्रू पुसावे, त्यांच्या जीवनामध्ये बदल आणावा, ह्याच्यासाठी राज्य सरकारने ही योजना काढली. आणि त्यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना पोहोचवण्यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. आज सातारा जिल्ह्याची नोंद ही इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे लक्षात आल्यानंतर आपले आदरणीय तरुण तडफदार आणि चांगले कर्तव्यदक्ष असे आयुक्त आदरणीय डिसले साहेबांबरोबर आम्ही मीटिंग घेतली आणि आम्ही आदरणीय साहेबांना म्हटलं की साहेब काहीतरी करायला लागतंय, आपल्याला ह्यांच्यापर्यंत योजना पोहोचवली पाहिजे, आपल्या नेत्यांचा विचार बघा, आपल्याला त्यांचा विचार लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. आणि साहेब या मतदारसंघाची नोंद ही सातारा जिल्ह्यामध्ये हायेस्ट आहे. 20,000 लोकांची नोंद ही आजपर्यंत झालेली आहे. आणि साहेब अजून 15,000 लोक आम्ही आयडेंटिफाय केलेली आहेत. येणाऱ्या 10 दिवसामध्ये अजून 15,000 लोकांची नोंद आपण करत आहोत. 35,000 लोकांची नोंद या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण करत आहोत. आणि आनंदाची बाब तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांना मनातनं खूप समाधान वाटेल अशी तुम्हाला बाब सांगतो की व्यासपीठावर बसल्या बसल्या देखील मी एक काम केलेलं आहे. आम्ही बसल्या बसल्या संबंधित व्यक्तीला आदरणीय मंत्री महोदयांचा फोन जोडून दिलाय आणि संबंधित व्यक्तींना मंत्री महोदयांनी आदेश केलेले आहेत की कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला लागेल तेवढं साहित्य हे तुम्ही उपलब्ध करून द्या. साहित्य कमी पडता कामा नाही. आपला एकच प्रयत्न असणार आहे की आचारसंहितेच्या पूर्वी जेवढे आपल्यामधले लाभार्थी आहेत, जेवढे आपल्यामध्ये या योजनेमध्ये बसणारे लोक आहेत, यांची नोंद आपण करून घ्यायची. यांची नोंद करायसाठी आम्ही जवळजवळ 500 लोकांचा संच केलेला आहे. 500 कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि 500 लोकांची टीम आपण केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण अजून 200-250 लोक वाढवतोय. असे लोक घरोघरी जाऊन आमच्या माता भगिनींचे कागदपत्र गोळा करून, आमच्या माता भगिनींचे ऑनलाईन फॉर्म भरून, आमच्या माता भगिनींना कार्ड सरकारच्या आणि शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊन, आमच्या माता भगिनींच्या रजिस्ट्रेशनचे कॅम्प घेऊन आमच्या माता भगिनींना साहित्य पोहोचवण्याचा पुरेपूर आपला प्रयत्न चाललेला आहे. याच्यामध्ये एक गोष्ट आपण सगळ्यांनी महत्वाची लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला कार्ड मिळालं की आपल्याला लाभ हा नक्की मिळणार. आपल्याला जरी साहित्य मिळालं नाही तर साहित्य भविष्यात तुम्हाला मिळेल, पण ऑनलाईन रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं की OTP मोबाईलला येणं गरजेचं आहे. OTP आल्यानंतर कार्ड तुम्हाला येणं गरजेचं आहे. कार्ड तुम्हाला आल्यानंतर कार्डच्या रजिस्ट्रेशनचा कॅम्प होणं गरजेचं आहे. रजिस्ट्रेशनचा कॅम्प झाल्यानंतर अशा पद्धतीनं तुम्हाला साहित्य वितरणासाठी देखील कॅम्प होणार आहे. पण आचारसंहितेपर्यंत रजिस्ट्रेशन तरी किमान तुम्ही करून घ्या, कार्ड तरी किमान तुम्ही घ्या. म्हणजे आचारसंहितेमध्ये विलंब जरी झाला तरी आचारसंहिता संपल्या राहिलेले जे लोक आहेत त्यांना देखील हे सगळे लाभ आहे ते 100% मिळाल्याशिवाय राहणार. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं 2492 लोकांना आपण लाभ प्राप्त करून देतोय. 2492 लोकांना आज आपण या साहित्याचं वितरण करून देतोय. आणि हे वितरण करून देत असताना आपला हेतू एकच आहे की ज्याच्या घरामध्ये अडचण आहे, ज्याला खरं तर स्वतःचा संसार चालवण्यासाठी, स्वतःची चूल पेटवण्यासाठी खूप कष्ट करावं लागतं, ज्यांना कधीही अशी भेट कधी कोणाकडून मिळालेली नाही, ज्यांना कधी कधी खरेदी करायला वर्षोनवर्ष थांबावं लागतं, ज्याला कधी कधी दिवाळीच्या निमित्तानं कधी काही खरेदी करता येत नाही, ज्याला कधी कधी आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं कधी आनंदाने आपला दिवस घालवता येत नाही, ज्यांना कधी कधी संध्याकाळी आपल्या घरामध्ये काही आपल्याला जेवण करता येईल का नाही आपल्या मुलाबाळांसाठी याची काळजी असते, ज्यांनी खूप हाल उपेष्टेमध्ये आपलं जीवन घालवलेलं आहे, ज्यांनी खूप कष्टामध्ये आपलं जीवन घालवलेलं आहे, अशा उपेक्षित लोकांना पुरस्कृत करण्यासाठी ही योजना आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत हा सरकारचा लाभ पोहोचवण्यासाठीची ही योजना आहे आणि याच्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करतो. हे काम करत असताना मी आपल्याला छाती ठोकपणे सांगतो
आज आपण भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज इतक्या मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली. मला आपण मनापासून सांगा की ही मोहीम राबवत असताना आम्ही कधी तुम्हाला विचारलं का की तुम्ही कोणाला मतदान केलं होतं? कधी आम्ही तुम्हाला विचारलं का की तुम्ही भविष्यात कोणाला मतदान करणार आहे? आम्ही कधी तुम्हाला विचारलं का की तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहे? आम्ही तुम्हाला कुठल्या जातीचा धर्माचा प्रश्न कधी विचारला का? आम्ही कधी पैशाची तुमच्याकडनं मागणी केली का? आम्ही इतकं प्रामाणिक काम का करतोय? कारण ही योजना आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आणि ही योजना पोहोचवत असताना कुठला भेदभाव करायचा नाही. कधीही जीवनामध्ये काम करत असताना कुठलाही हेतू मनामध्ये ठेवून कुठली गोष्ट होत नाही. माता भगिनींचा आशीर्वाद मिळायचा असेल तर आपण त्या आशीर्वादाच्या लायक असू तर माता भगिनींचा आशीर्वाद तुम्हाला निश्चित मिळत असतो. आपल्या आईचा बहिणीचा आपल्याला आशीर्वाद मिळायचा असेल तर तुम्ही चांगलं प्रामाणिक समाजासाठी काम केलं की आपोआप ती माऊली तुम्हाला आशीर्वाद देत असते. कुठलाही हेतू मनामध्ये ठेवून आपण कुठलं काम केलेलं नाही. आणि मी सातत्याने जितके कॅम्प झाले त्या सगळ्या कॅम्पमध्ये सगळ्या लोकांना सांगितलं की कोणीही एक पैसा कोणाला द्यायचा नाही. कोणीही पैशाची मागणी केली तर तुम्ही ते आमच्यापर्यंत आणा. साहेब, इतकी परिस्थिती की काही लोकांनी मधल्यामध्ये पैसे घेतले आणि ज्या वेळेला आम्ही मोफत मोहीम चालू केली त्यावेळेला ती लोक आमच्यापर्यंत आली आणि ती म्हटली तुमच्या हस्ते भांडे वाटप करायचं. म्हटलं बाबा माझ्या हस्ते कशाला करतोय भांडी वाटप? तुझं तू करून टाक. नाही म्हटलं तुमच्या हस्ते करायचं आणि पार्टी बी आम्हाला बदलायची. त्याला चांगली गोष्ट आहे म्हटलं, पार्टी पण बदलायची भांडी वाटप पण करायचं, चांगलं आहे. मग माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की यांनी पैसे स्वीकारलेले आहेत. त्याला बोलून घेतलं. म्हटलं बाळा 1000 रुपये प्रमाणे 30 लोकांचे पैसे घेतले. चटकीने जाऊन पैसे द्यायचे नाही तर संध्याकाळी पोलीस घरी पाठवून दिले, एवढं लक्षात. घेतलेले पैसे पण परत द्यायला लावले आणि भांडी पण द्यायला लावली. असं आमच्या नदीकाठच्या एका गावामध्ये झाले. हे उदाहरण देखील आम्ही बघितले. आणि साहेब, खऱ्या अर्थानं अजून एक महत्वाची विनंती करतो. आयुक्त साहेबांना जरा संरक्षण द्या. आयुक्त साहेबांवर फार लोकांचा डोळा आहे. आयुक्त साहेबांवर फार लोकांचा दबाव आहे. एक राजकीय पार्टी असं काम करते की योजना बंद पाडा, या योजनेमधल्या त्रुटी काढा. साहेब, इथे सर्वे चालू केला. आमच्या माता भगिनींच्या घरामध्ये सर्वेचे लोक जातात आहे. त्यांना विचारतात आहे तुम्ही काय करताय? तुम्ही बांधकाम क्षेत्रामध्ये काम करताय का? तुमचे मिस्टर काय करतात? हा सर्वे चालू केलाय. मला साहेब सांगा, सरकारने केलाय का? सरकार करताय का? मग साहेब, सरकारचे आज तुम्ही नेते आहात, त्या विभागाचे तुम्ही सगळे धोरणं ठरवता. मग तुम्ही सर्वे चालू केला नसता तर हा सर्वे कोणी चालू केलाय? खाजगी लोक पाठवून सर्वे करतात आहे. आमच्या माता भगिनींच्या ताटातलं काढून घ्यायचा आज डाव काही लोक करतात आहे. माझा त्या लोकांना सुद्धा इशारा आहे, तुम्ही असलं काही जर का कराल तर तुम्हाला मागात पडेल. या माई माऊलीचा शाप जर का तुम्हाला लागला तर तुमचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही स्वतःला काय समजता? तुम्ही आज प्रेशर आणताय प्रशासनावर. तुम्ही कोण लागून गेला? तुम्ही कोण ठरवणार की ही योजनेमध्ये बसतात का नाही बसतात? तुमच्यामध्ये हिंमत असेल तर राज्य सरकारची योजना आहे, तुम्ही नोंदणी करा. तुमच्या कार्यकर्त्यांना कामाला लावा. स्वतः काही करायचं नाही आणि दुसऱ्याला काही करू द्यायचं नाही. दुसऱ्याने केले की त्यांना काहीतरी फायदा होईल असा वाईट विचार असणारी काही लोक इथं आहेत. आणि याच्यापासून देखील माझ्या माय माऊलींनी सावध राहा. तुमच्या घरामध्ये जर का कोण सर्वे करायला आलं तर 2 मार्ग आहेत. 2 गांभीर्यानं ऐका, लक्ष द्या. 2 मार्ग आहेत. एक मार्ग दार बंद करा, एक मार्ग. दुसरा मार्ग आहे भांड्यानं. 2 मार्ग. ही योजना राज्य सरकारची आहे, पारदर्शक आहे. ही योजना राज्यभर राबते. या योजनेमध्ये साहेब मला तुम्ही सांगा की ही योजना राबवत असताना आपण ऑनलाईन केली. या योजनेमध्ये कोणाची शिफारस लागते का साहेब? कोणाची शिफारस लागत नाही. आमची सुद्धा कोणाचं काही लागत. आज आम्ही आम्हाला असं वाटतं की स्वतःहून आम्हाला असं वाटतं की आमचं एक समाजाविषयी आम्हाला एक आस्था आहे. आम्हाला असं वाटतं की समाजाविषयी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही आमच्या लोकांसाठी करतोय. आम्हाला एक जबाबदारी आहे म्हणून आम्ही करतोय. पण या योजनेसाठी कोणी लागत नाही. सगळं आपलं आपण करायचं. आणि ही योजना लोक अभिमुख करण्याचं काम देखील आपल्या कामगार विभागाने केले. काही लोकांना असं वाटतं की योजनेमुळे कोणाला तरी एक व्यक्तीला फायदा होतो त्यामुळे ही योजना बंद पाडूया. पण ही योजना राज्य सरकारचे, कोणी या योजनेला थांबवू शकत नाही. आणि जोपर्यंत आमचे नेते आदरणीय सुरेश भाऊ आहेत तोपर्यंत जोमानी ही या राज्यामध्ये योजना चालणार हे देखील तुम्हाला आवडतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो, आज खऱ्या अर्थानं
भाऊ आपला पुण्यामध्ये देखील कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये घरगुती काम करणाऱ्या माता भगिनींसाठी सुद्धा एक योजना आपण लॉन्च केलेली आहे. साहेब माझी विनंती आहे, थोडं आम्हाला देखील मार्गदर्शन करा. आमच्याकडे देखील घरगुती काम करणाऱ्या काय माऊली आहेत, आमच्याकडे रेकॉर्ड आहे, डाटा आहे आणि त्यामुळं आम्ही आता त्या देखील कामाला लागलोय आणि खऱ्या अर्थानं याचा फायदा हा जास्तीत जास्त माणसापर्यंत पोहोचून देण्याच्या बाबतीमधला आम्ही नक्की प्रयत्न करू. आज अत्यंत यशस्वी असा कार्यक्रम आपल्या खात्यानं इथं आयोजित केला. आदरणीय साहेब तुमचे आभार. अत्यंत चांगला तुम्ही कार्यक्रम आयोजित केला. आमच्यामधले असंख्य असे लोक आहेत ज्यांनी देखील चांगलं काम इथं केलेलं आहे. आमचं संयोजन समितीने चांगलं काम केलेलं आहे. आणि साहेब विशेष कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं पण हायेस्ट रजिस्ट्रेशन, हायेस्ट बांधकाम कामगार विभागाच्या योजनेचं पण हायेस्ट रजिस्ट्रेशन आहे. आयुष्यमान भारतचं पण हायेस्ट रजिस्ट्रेशन आहे. आणि त्यानंतर दिव्यांग माणसांसाठी जी योजना आहे त्याचं देखील हायेस्ट काम ह्या मतदारसंघामध्ये होतं. हे देखील आवर्जून तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो. आपण वेळेत वेळ काढून या मतदारसंघासाठी इथं माझ्या मायमाऊलींसाठी आला याच्याबद्दल आपले मनापासून साहेब आभार मानतो. असंच लक्ष आमच्यावर आपण पालक म्हणून द्यावं एवढी विनंती तुम्हाला करतो. आणि साहेबांबरोबर आलेले साहेबांचे आदरणीय लावण साहेबांचं देखील आभार मानतो. असंच आमच्यावर प्रेम राहू द्या. साहेब नसले की आम्ही मंदिरात जाताना देवाच्या आधी नंदीला नमस्कार करायला लागतो, त्यांना पण आम्ही नमस्कार करतो. तुम्ही देखील आमच्यावर लक्ष ठेवा. आपले सचिव साहेब त्यांचाही मदत असते. आपण सगळ्या टीमनी आम्हाला अशीच मदत करत राहावी. आपण जो काही उद्देशाने राज्यामध्ये ही योजना राबवत आहे त्याच उद्देशाने आम्ही ही योजना या मतदारसंघामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू एवढं आश्वासन देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. प्रवेश भाऊ खरे आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील. बाबांची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे काय? आज आपल्या कराड दक्षिण मतदारसंघात महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ सातारा यांच्या वतीनं लाभार्थ्यांचा लाभ वाटप व किट वाटप याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, भावी आमदार म्हणलं तर काय हरकत नाहीये ह्या मतासाठी. का होऊ नये आमदार? तुमच्यासाठी एवढ्या सुखसुविधा उपलब्ध झाल्या, सगळ्या झाल्या, जीव तोडून काम करत असेल मग भुरट्यापेक्षा हे बरी म्हणायचे आपले हे आपलं करायचं. त्यामुळे आपले भावी आमदार अतुल बाबा भोसले, प्रदेश कार्यकारी सदस्य भाजपा, दुसरे रेवनाथ बिस्ले सहाय्यक कामगार आयुक्त, त्यांची तारीफ केली. आमच्या रोहिणीताई शिंदे माजी नगराध्यक्ष कराड, श्रीराम देसाई संचालक कृष्णा सहकारी कारखाना कराड, श्रीमती श्यामबाला घोडके तालुका अध्यक्ष, पैलवान धनंजय पाटील तालुका अध्यक्ष भाजप, लाडकी बहीण डॉक्टर सरिका गावडे जिल्हा उपाध्यक्ष, श्री नितीन पाटणकर अपर आयुक्त कामगार विभाग, श्री तेजेश जमदाडे अध्यक्ष भाजप कामगार आघाडी सातारा, श्री रमेश जाधव सरपंच धनकवाडी, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले सर्व लाडक्या बहिणी आणि लाडक्या बंधूंनो, असा दिवस कधी बघितला होता तुम्ही? इकडं वळून बघा, असा दिवस कधी आलता का? हा आला होता? तो दिवस आला आणि तो दिवस बाबांच्या मुळाला, बाबांनी पाठपुरावा केला आणि बाबांच्या मुळे हा दिवस मिळवला. मलाही पाचारणीचं केलं. मला म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटचा तुम्ही वाटायला या, आम्ही काय वाटणार नाही आहे. सरळ सरळ दम दिला, म्हणलं मी येतो. आज लाडक्या बहिणी पहिल्यांदा म्हणलं, लाडक्या बहिणीचं काम झालं नाही व्यवस्थित?
हात वर करा. 100%. मग आहे का काढले? दिवाळीला आणखी एक हप्ता येतोय, त्यामुळे काळजी करायची नाही. आणि ही स्कीम, लाडली बहिणीची स्कीम, कोणीही किती बोंबाळलं ही बंद होणार आहे, ते असंच होणार आहे. पण मी आज एक कॅबिनेट मंत्री, कामगार मंत्री म्हणून, मंत्रालयाचा एक भाग म्हणून मी आपल्याला सांगतो, ही स्कीम बंद होणार नाही. आता तुमचं झालं. आता लाडके भाऊ, आम्ही लाडके भावाला पण दिले. 7.5च्या HP वीज बिल माफ केलं का नाही? केलं का नाही? सगळे शेतकरी दिसत नाही, शेतकरी आहे ना सगळे. आणि ते 25 सालापर्यंत माफ केलं आम्ही. 25 साल त्याचा ज्यार बघायचं, 25 सालापर्यंत ते माफ केलं आम्ही. एक कापसाच कार्यकर्ता आला, म्हटला भाऊ असं कसं झालं, आमच्यावर अन्याय झाला. म्हटलं काय रे मला, काय झालं तुझ्याला? मला म्हटला तुम्ही 7.5च्या HP पंपाचं वीज माफ केलं. माझी 20 आहे, मी काय करू आता? पण 20 आहे तर तुला माफ होणार नाही आहे, काहीतरी मार्ग असला पाहिजे ना. पण आहे ना मार्ग. पण ती 20ची काढ, 7 3 टाक आणि एकाच पाटावर पाणी सोड, तुलाही मिळेल. म्हणजे शंका करणारी एवढी लोक असतात की काय करायला पाहिजे, कसं करायला पाहिजे. आज ह्या दृष्टिकोनातून आज इथं युवा पिढी असेल, युवा पिढीसाठी आम्ही स्किल डेव्हलपमेंटमधून आम्ही शिक्षण, प्रशिक्षण, तांत्रिक शिक्षण द्यायचा आम्ही एक प्लॅन तयार केला. मला वाटतं सातारमधून पण बरंच सिलेक्ट झाले असतील. जिल्हा परिषदला, पंचायत समितीला, बाकी कलेक्टर ऑफिसला, नगरपालिकेला त्यांना वेतन द्यायचं आम्ही ठरवलं. 8,000, 9,000, 10,000 ट्रेनिंगसाठी वेतन द्यायचं. ट्रेनिंग फुकट नाही करायचं. आणि ते वेतन झाले की ते सर्टिफिकेट त्याला मिळाले की त्याला नोकरीला त्याचा फायदा होईल, प्राधान्याने त्याला नोकरी लागेल. अशा दृष्टिकोनात तीही स्कीम आम्ही चालू केली. अशा भरपूर स्कीम चालू केलेल्या. आता सगळ्या वाचा गेला तर वेळ होतो तसा शेवटी कामगारांना बोलूया आपण, कारण विषय कामगाराचा आहे. म्हणजे ही लाडकी बहीण झाली, लाडका भाऊ झाला. काल मला म्हटलं मिळवण्यासाठी काय नाही का मग घेत, आता मिळवण्यासाठी काय द्यायचं त्याला? हा, एक तर तू बहीण दिली असतील किंवा आमची बहीण तू निघून गेलाच. हा, आणि काय ह्याच्यापेक्षा पाहिजे? तर ह्या दृष्टिकोनातून आज कामगार मंत्रालयातून मग असे बघितलं आपण काय लाभार्थींना आपण पैसे वाटप केलं मुलांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, किंवा बाळणपणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत. तुम्हाला एक पुस्तक दिलंय मी आता. त्या पुस्तकामध्ये सगळ्या स्कीम आहेत जे बांधकाम कामगारासाठी उपयोगी ठरणारे आहेत. आणि त्या स्कीमचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला प्रकरण कसं करायचं, काय करायचं हे त्यात मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ते पुस्तक तुम्हाला गाईडलाईन चांगली मिळेल. तेव्हा आता मी सांगितलं की पुन्हा इकडून बाहेर, त्यामुळे मिळणार नाही. तर ते पुस्तक जर प्रत्येकाला मिळालं तर कमी पडले तर आणखी पाठवून देऊ आपण, तो विषय नाही. पण ह्या पुस्तकाचा वापर करा. आणि त्या पद्धतीनं आपण कुठं बसतोय, पुस्तक वाचलं की आपण कुठं बसतो, आपण इथं बसतोय तर आपण ते लगेच करायचं आहे. पहिली गोष्ट आम्ही एक साध्य केली की आम्हाला करायची होती की जिल्ह्याच्या ठिकाणी नोंदणी कार्यालय असायची. आणि नोंदणी कार्यालय जिल्ह्यात असल्या कारणानं कामगार दिवस जायचा त्याचा पुरा, तो जिल्ह्याला येणार कधी, ते नोंदणी करणार कधी, परत जाणार कधी, दिवस गेला पुरा त्याचा. मी सेतू कार्यालय आम्ही सेतू कार्यालय आम्ही तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध केली. आम्ही तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला सेतू कार्य उपलब्ध करून दिले जातात. तिथं तुमची नोंदणी सगळ्या होणार, संघटित, असंघटित, बांधकाम कामगार, मुलांचे फायदे, मुलींचे फायदे, ह्यामध्ये सगळं करतात. आता मुलींचं शिक्षण आपल्या शासनानं माफ केलं का नाही? झालं नाही? माफ झालं की नाही? शिक्षण, उच्च शिक्षण माफ, फी नाही आता ना. हे शासनाने केलं, हे महायुती शासनाने केलं, देवेंद्र भाऊंनी केलं, अजयदादांनी केलं, एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. त्या मुलींचं शिक्षण माफ करायला पाहिजे ह्या दृष्टिकोनात तोही प्रयत्न केला. आणि ह्या गोष्टी करत असताना आपल्याला नोंदणीचा फायदा तिथं व्हावा ताबडतोब, आणि ताबडतोब लाभार्थ्यांना ते मिळावं. पहिलं कसं होतं, एजंट लोक करायचे, बाजूलाच ऑफिस टाकायचे, सगळे अर्ज घ्यायचे, यायचे, आमच्या अधिकाऱ्याला दमदाटी करायची, हे कर, नाही तर बघून घेईन, मग असं करीन तसं करीन. पण आता तसं नाही आहे. आता अर्ज तुमचा गेला की तो ऑनलाईन जातो आणि ऑनलाईनमध्ये तो सिलेक्ट होतो. ऑनलाईन सिलेक्ट झाला की तुम्हाला एक तारीख दिली जाते. तारखेमध्ये तुमचे जे पेपर तुम्ही सबमिट केलेले आहेत ते पेपर पडताळणी केली जाते. आणि पडताळणी झाली बरोबर
कारण डुप्लिकेट पण पेपर येऊ शकतात. त्यामुळं ते पेपर व्यवस्थित झाले की तुम्हाला टोकन मिळतं. मग एवढं पारदर्शक असताना बाबा हे नालायक लोक सर्वे काय करायला तो काय यांचा उद्देश सर्वे करण्याचा? एक तर खायचं नाही खाऊन द्यायचं नाही असा प्रकार आहे तो. अरे काय तर तुम्ही राबवलं नाही. ही स्कीम पहिली 15 साली चालू झालेली आहे. 15 साली ही स्कीम चालू झाली, पण अजून ह्या शासनानं महाआघाडीनं कधी हा डोकं घातलं नव्हतं, कुठल्या पक्षानं डोकं घातलं नव्हतं की ही स्कीम जनतेच्या उपयोगाची आहे आणि ते आपण करायला पाहिजे. आणि आता ज्यावेळी आम्ही स्कीम ही टेकअप केली त्यावेळी ह्यांच्या पोटात दुखायला लागलं. हे चालणार नाही. मगाशी सांगितलं बाबा म्हणले की आमच्या अधिकाऱ्यांना संरक्षण द्या. परवा एका अधिकाऱ्याला आमच्या नागपूरमध्ये कुणाला तरी धरपकड केली, कुणीतरी एजंटनं काहीतरी ते केलं, आम्ही फौजदारी केली, त्याला अटक करून टाकली. बाबा असं नाही आहे. ज्या भागात अधिकारी काम करतात त्या भागामध्ये आपल्या पक्षाच्या लोकांनी त्यांना संरक्षण द्यायचं. जे लोक पैसे घेतात, हे कामं करण्याची एजंटगिरी करतात, एजन्स्या करतात, जर त्यांचा प्रूफ आम्हाला मिळाला तर त्याच दिवशी फौजदारी होऊन त्याच दिवशी त्याला मी आत टाकू. हे मी तुम्हाला असं कुणाच्या पाठीशी राहणार. तो आपला पक्षाचा कार्यकर्ता असला तरी देखील आम्ही त्याला तुरुंगात टाकू. हे गरीबाच आहे आणि गरीबाच्या टाळवूचं तुम्ही जर तेल पुसून खात असाल तर ते चालणार नाही. तर ह्या दृष्टीने आपल्याला काम करायला पाहिजे. आज पेट्या कमी आल्या असतील किंवा भांड्याची किट कमी आली असतील, त्या किटबद्दल मी सांगेन की निश्चित ज्यांना भांडे मिळतील त्यांनाही किट मिळायचं आहे, ज्यांना भांड्याचं किट मिळतं त्यांना संरक्षण पेटी मिळायची आहे. ह्या पेटीत काय आहे माहिती आहे का? माहिती आहे, आपण कामाला जातो, बांधकाम काम करत असताना आपल्या हाताला इजा होऊ नये, आपल्या डोळ्याला इजा होऊ नये, आपल्या पायाला काय लागू नये. आपण काम करतो हे रात्रीचं करत असताना आपण दिसावं दुसऱ्याला, किंवा आपण वर असं लटकत काम करत असताना सेफ्टी बेल्ट लावावा, पायात शूज घालावा, चष्मा घालावा, हेल्मेट घालावे. त्यामध्ये तुम्हाला एक मच्छरदाणी आहे, एक बॅटरी आहे, टिफिनचा बॉक्स आहे, डबा ह्याला पण आहे. ह्यात नाही वाटतं, ह्यात डबा नाही वाटतं, ह्यात पण डबा आहे, 2 डबं. पण एक गोष्ट आहे की मी सकाळी बघितलं पुण्यामध्ये, त्यामध्ये एक गोष्ट नाही आहे, मी आवर्जून सांगितलं, पळपूट लाटणं नाही आहे. मी देत होते, पळपूट लाटणं त्यात नाही आहे का नाही? महत्वाचं आहे का? ह्याने सांगितले लाटणं मागू नका, कधीतरी उपयोग होत असेल ना. तर त्यामध्ये काय त्रुटी आहे, त्या त्रुटी आम्ही दूर करतोय ताबडतोब. त्या दृष्टिकोनातून हे किट वाटप होईल. आज ज्यांना ट्रंक मिळते त्यांनी ट्रंक घेऊन जावा, ज्यांना भांड्याचं मिळते त्यांनी भांडी घेऊन जावा. पण ज्यांना भांड्याचं मिळलं त्याला ट्रंक मिळणारच आहे, आणि ज्याला ट्रंक मिळाली त्याला भांडी मिळणारच आहे. लक्षात ठेवा तुम्ही. काही स्टॉकाच्या वर आलं नसेल, पण आता मी प्रत्येक जिल्ह्याला 25,000 स्टॉक करतोय. मी आदेश पण केले, 25,000चा स्टॉक प्रत्येक जिल्ह्याला देतोय मी, किट आणि पेटीचा. त्यामुळे सगळ्या जिल्ह्यामध्ये पूर्णता होईल. ह्या 10 दिवसामध्ये आम्ही स्टॉक करतो. आणखीन काय असतील तर ते आपण ते वाटावेत. त्या दृष्टिकोनातून आपल्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना कामाला लावून आपण ते करावं, ह्या दृष्टिकोनातून काम करायला पाहिजे. पहिली तर गोष्ट होती की कामगारांचे आम्ही 25 रुपयामध्ये पहिली नोंद व्हायची. तक्रार माझ्याकडे आली 25 रुपये काम. हो, कामगारांना 25 रुपये पण जास्त असतात. 250 रुपये तो काम करत असेल आणि त्याला 25 रुपये जर त्याला बुडदन पद असेल तर मी डिसिजन घेतली 1 रुपये नोंद करायची. आम्ही डिसिजन घेऊन टाकली. त्यामुळे आता 1 रुपयात नोंद होते. आता काल प्रस्तावाला फुकट करा, 1 रुपया भरायला पण नाही, पण ते फुकट करा. ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याकडं ह्या पुस्तकामध्ये 32 बांधकाम कामगारांसाठी 32 योजना आहेत. 32 योजना आपण त्याचा लाभ उचलायला पाहिजे. पैसे आहेत माझ्याकडे, पैशाची चिंता करू नका तुम्ही. लाभ होता, प्रकरण येऊ द्या. प्रकरण आले तर निश्चितच मुलांच्या शाळेचा असू द्या, आरोग्याचा असू द्या, बाकीच्या सर्व गोष्टीसाठी आपण, मुलींसाठी आहे, शिक्षणासाठी आहे, बाकी सगळ्या स्कॉलरशिप्स आहेत. एक आरोग्यासाठी आम्ही एक स्कीम काढली. ती स्कीम अशी आहे, त्यात बाबांचं हॉस्पिटल घेतलं. ती एजन्सी अशी नेमली की प्रत्येक जिल्ह्याला एक ॲम्ब्युलन्स असेल, आणि ती ॲम्ब्युलन्स पुरी काय म्हणतात त्याला, ॲम्ब्युलन्स आल्या का इथं? ही आता ॲम्ब्युलन्स आल्या पाहिजे. ही ॲम्ब्युलन्स प्रत्येक जिल्ह्याला एक ॲम्ब्युलन्स आहे, आणि त्या ॲम्ब्युलन्स पुरे आयसोमध्ये आहे.
डॉक्टर आहेत, सगळे त्यामध्ये आहेत. काही इमर्जन्सी लागली तर आपल्याला ताबडतोब तिथून आपल्याला उपचार होण्याची भीती उडवू नये. जिथं बांधकाम कामगाराचं काम चालतं तिथं ह्या डॉक्टरनी जायचं, त्याच्या 24 ब्लड टेस्ट घ्यायच्या. 24 ब्लड टेस्ट, त्याचं बॉडी प्रोफाईल सगळा टेस्ट करायचा. आणि टेस्ट केल्यानंतर जर एखादा आजार मिळाला तर त्याला आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये 3 हॉस्पिटल, मोठे हॉस्पिटल जे मल्टीपर्पज हॉस्पिटल्स आहेत, त्या हॉस्पिटलची आम्ही त्यांना बुकिंग केलेलं आहे. आमचा कामगार तिथं ॲडमिट होईल. कामगार ॲडमिट झाला, समजा ॲक्सिडेंट झाला तर त्यालाही तिथं ॲडमिट करता येईल. पण काय गोष्टी असतात की आजार आजचा झालेला आजार, कारण कामगार माझा काय करतो, माझ्या माताबहिणी काय करतात, घरासाठी, फॅमिलीसाठी, नवऱ्यासाठी, पोरांसाठी, सगळ्यासाठी अंगावर काढत असतात. अंग दुखायला लागलं, मेडिकल गेले, हे अंग दुखण्याची गोळी दे म्हणतात त्याला. आग देण्याची गोळी खायची, तेवढं तात्पुरतं बरं वाटतं, परत हा कामाला लागतो. आणि अंगावर काढत 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 गेल्यानंतर एक दिवस असा येतो की तो आजाराने पुरा पिंजतो. तर असे आजार जर आपण बरे करत असताना जर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, आता करता माणूस हॉस्पिटलमध्ये 4 महिने गेला तर घराच्या लोकांनी करायचं काय, खायचं काय खायचं. तर त्याला तो पगार मिळत होता, तो पगार महाराष्ट्र शासन कामगार डिपार्टमेंटकडून त्याच्या घरी पगार पण जाईल त्याचा. ते पण सुरू केलं. मृत्यू झाला त्याला पैसे आपण देतो, 2 लाख रुपये देतो. कामगारांचा मृत्यू ॲक्सिडेंटमध्ये होऊ द्या किंवा नैसर्गिकरित्या होऊ द्या, त्या दृष्टीने आपण तो प्रयत्न केलेला आहे. म्हणजे अशा बऱ्याच योजना आहेत. पण एक लक्षात ठेवा, तुमचं कार्ड आहे, कार्ड एक्सपायर्ड झालं नाही पाहिजे, रिन्युएशन असलं पाहिजे, जिवंत असलं पाहिजे, तुम्ही जिवंत असला पाहिजे. आता परवा एक केस आले, बाबा वडील वारले आणि ती माई कार्ड घेऊन माझ्याकडे आली. आमचे मिस्टर वाढले आणि आम्ही कामगार होतो आणि आमचं कार्ड आमच्याकडे आहे, तिने काय बघितलं होतं. आणि 2 दिवसच ते कार्ड एक्सपायर झाले. काय करता नाही मला. मी खिशातले पैसे काढले आणि तिला दिले, हेही माझ्यातर्फे घेतो. कायच करू शकत नाही, कारण नियमात बसत नाही, कॅम्प्युटर एक्सेप्ट करणार नाही आहे. तर आपलं कार्ड कधी कधी काय प्रसंग येईल माहीत नाही आपल्याला, पण आपलं कार्ड हे रनिंग जीवन ठेवायचं आपण लक्षात ठेवा. तुमच्या कार्डमुळं तुमच्या घराला संरक्षण मिळणार आहे, पुऱ्या घराला संरक्षण मिळणार आहे. तुमचं कार्ड जिवंत आहे, तुमचं कार्ड चालू आहे ना, तुमच्या घराला सगळं संरक्षण देते. ते आपण कार्डाची तारीख रोज आपण तारीख कधी आहे बघतो कॅलेंडरला, तशी रोज हिची तारीख बघत जावा. संपायचा एक हप्ता अगोदर किंवा 1 महिना अगोदर अप्लाय करायचं. माझ्या या तारखेला कार्ड संपणार आहे, मला रिन्यू करायची प्रोसिजर कार्ड रिन्यू ठेवा. तर ह्या दृष्टिकोनातून आपण करायला पाहिजे. आरोग्याचे सिस्टम चालू केलेले आहेत, आरोग्य ॲम्ब्युलन्स आहेत, डॉक्टर आहेत, आमचे अधिकारी आहेत. त्या पद्धतीनं आपल्याला काही प्रॉब्लेम झाला तर आपण ताबडतोब एक तर माझा एक प्लॅन झाला. कामगार मंत्री झाल्यानंतर ठरलं की हे कामगार डिपार्टमेंट कुठंतरी एखाद्या भाड्याच्या ह्याच्यात काम करतं, कुठंतरी काय करतं. आम्ही प्रत्येक जिल्ह्याला एक कामगार भवन बांधायचं आम्ही ठरवलं. आज सातारा जिल्ह्यातील MIDC जागांच्या ताब्यात आलेले, आम्ही ताबडतोब नारळ फोडून बांधकाम करतोय आम्ही, की जेणेकरून कामगार तिथे गेल्यानंतर एका छत्राखाली त्याची सगळी कामं झाली पाहिजे. आम्ही बांधकाम कामगार भवन बांधायचं आम्ही केलेलं आहे. ESI हॉस्पिटल बांधायचं आम्ही चालू करतोय. आता ESI हॉस्पिटल पण आपल्याला बांधायचे, त्याचीही जागा आम्ही बघतोय. तर ह्या 2 गोष्टी आम्ही कामगारासाठी उपलब्ध करून आम्ही द्यायची व्यवस्था केलेली आहे. त्या दृष्टिकोनातून आज जवळपास 29 लाख महाराष्ट्रात नोंदणी झाली आहे कामगारांची. मी ज्यावेळी आलो त्यावेळी 15 का 14 लाख होते, पण आतापर्यंत आपल्याला 29 लाख जवळजवळ, आणि त्यातल्या 13 लाख लोकांना आपण महाराष्ट्रातल्या आपण हे किट वाटप आतापर्यंत केलं, आजपर्यंत आपण केलं. ते पण मला सांगू असं वाटतं. आता ह्यात काय काय आहे इकडं लक्ष द्या तुम्ही, आणि काय कमी आहे सांगा मला. मी कमी आहे ते सांगितलं, 2 वस्तू पोटाने लाटणं नाही आहे. ताटं 4 आहेत, वाट्या 8 आहेत, पाण्याचे ग्लास 4 आहेत, पातेले झाकणासह 3 आहेत, चमचे 2 आहेत मोठे, पाण्याचा जग 1.5 लिटरचा 1 आहे, मसाला डबा 1 आहे, डब्बा 3 आहे, परात 1 आहे, प्रेशर कुकर 5 लिटर 1 आहे, कढई स्टीलची 1 आहे, आणि स्टीलची टाकी मोठी 1 आहे. अशी 30 भांडी आपण देऊ केलेली. ही भांडी ज्यावेळी आली माझ्याकडे त्यावेळी म्हणलं यार आपण वाटणार आहे जनतेला, माझ्या लाडक्या बहिणीला जायचं आहे, ही लोखंडाचं निघून नाही यार.
मी सगळ्यांना 1, 2, 3 किट बोलवले, मागवले. त्याला मी मॅग्नेट लावून बघितलं. स्टीलला मॅग्नेट चिकटत नाही आहे. लोखंड असेल तर मॅग्नेट चिकटतं, पण कुठल्याही ह्याला मॅग्नेट चिकटलं नाही. म्हणजे हे प्युअर स्टील आहे. ह्या पद्धतीने आपण त्याचा उपयोग केलेला आहे. त्याच्यावर आपण करा. घरी गेल्यानंतर वाचून दाखवायचं कारण होतं. घरी गेल्यानंतर त्यात एखादं कमी असलं तर काय करायचं? हां, सेतू केंद्र जे आपण करत गेलो, सेतू केंद्र 358 सेतू केंद्र आपण महाराष्ट्रात उपलब्ध केली आणि ती चालू झाली. परवाच्या मागल्या कॅबिनेटमध्ये बाबा आम्ही त्याचं उद्घाटन केलं सेतू केंद्राचं. त्यामध्ये 305 सेतू केंद्र आता आपल्या महाराष्ट्रात चालू झाली. उर्वरित केंद्र आम्ही ताबडतोब चालू करण्याचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. दुसरी गोष्ट आहे, आपल्या सातारामध्ये पण असतील की काय माझे कामगार, बांधकाम कामगार असतात, ते असे नाक्यावर उभा राहतात. सायकल असते, मागं पाटी खूर अडकवलेलं असतं, डबेच पिशवी असते, सायकल घेऊन तिथं उभे असतात. नाक्यावर सगळे 10-20 असे कामगार उभे असतात का नाही? पण ते उन्हाळे पावसाळे ते तसेच उभे राहतात. माझ्या डोक्यात काय आलं, हे उन्हाळा पावसाखाली हे करायचं, त्यांना आपण नाका शेड करून द्यायचं. एक शेड बांधायचं छान असं, बसायला करायचं, आतमध्ये पाण्याची सोय करायची, पिण्याची. अशी नाका शेडची उपलब्ध मी करतोय. त्याचं टेंडरही काढलं मी आता. ताबडतोब प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठं कुठं लोकेशन असेल नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही ते उपलब्ध करून द्यायचा आम्ही निश्चितच प्रयत्न करतो. कामगारासाठी घरकुल योजना आहे माहिती आहे आपल्याला. कामगाराला घरकुलला आम्ही 2 लाख रुपये देतो. 3 वर्षाचं त्याचं रनिंग जर कार्ड असेल तर तो पात्र ठरतो. बरोबर आहे? बरोबर आहे ना? 3 वर्ष तो रेग्युलर आहे तर तो पात्र ठरतो आपल्या घरकुलासाठी क्लेम करण्यासाठी. आम्ही सातारमध्ये पण घर काय मंजूर केली. आम्ही सातारमध्ये हां 100 घरं आपण सातारमध्ये मंजूर केली. त्यांना 2-2 लाख रुपये आपण दिले. 2 लाख आपले असतात, 2.5 लाख रुपये पंतप्रधान घरकुल योजनेचे असतात. झाले किती? 4.5. 1 BHK जर म्हणलं तरीच देखील आपल्याला 7-7.5 लाख आपण देतो. बाकीचं किती राहते? 2-2.5 लाख. 2-2.5 लाख तो बिल्डर तुम्हाला बँकेचं कर्ज काढून देतो. तुमचं घर झालं काय, तुमचं हक्काचं झालं. पण 4.5 लाख पदरात पडले ना. मोदी साहेब 2.5 लाख देत आहेत, आम्ही तुम्हाला 2 लाख देतोय. त्याचा लाभ उचलायला पाहिजे, करायला पाहिजे. त्यामुळं आपण त्याच्यासाठी थोडंफार आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यामध्ये मगाशी बाबांनी सांगितलं की घरेलू कामगार महिला यांच्यासाठी काय करायचं. ज्यावेळी हे वाटप चालू झालं त्यावेळेला मी खरं म्हटलं की भांड्याचा उपयोग खरा कोणाला आहे? घरेलू कामगार महिलांना पण आहे. आज त्या दुसऱ्याचे भांडी घासतायत, सगळे करतायत. त्यांच्या घरात जर भांडी नसतील तर काय उपयोग असेल. मी निर्णय केला नाही, घरेलू कामगारांची नोंद असेल तर त्यांनाही आपण भांडी द्यायची. आणि ती भांड्याचा कार्यक्रम आता सांगलीला झाला, पुण्याला झाला, आता प्रत्येक ठिकाणी तो जिल्ह्याच्या लेवलला. आज कसं हे आपण तालुक्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. आपण तालुक्याचे लाभार्थी आहात, पण घरेलू कामगार ही मोठी संख्या नाही आहे. त्यामुळे आपण जिल्ह्याला कार्यक्रम घेतो आणि त्यांनाही वाटप करतो. बाबा आपण नोंद केली असेल तर सांगा आम्हाला, तेवढ्या किट आम्ही तुम्हाला पाठवून देऊ. आता पडतो घरेलू कामगार त्यांच्या महिला असतील त्यांच्यासाठी आपण ते करायला पाहिजे. घरेलू कामगारसाठी आणखीन काय तर महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामध्ये आपल्याला मुलीच्या डिलिव्हरीसाठी पैसे मिळतात. बाकीचं आणखी मला वाटतं चार स्कीम आहेत. त्यांच्या 4 स्कीम आहेत. कोणत्या कोणत्या आहेत त्या? हां, ते सन्मानधन योजना एक त्यांची आहे. ते सन्मानधन योजना कशी झाली होती, मी चेंबूरला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर घरेलू महिलांचाच कार्यक्रम होता तो. आणि डिजिटल लावलं होतं, खाडे भाऊ येणार आहेत कार्यक्रमाला. आणि येणार म्हटल्यानंतर गेल्यानंतर भाषण चालू झाले, सगळं झालं. एक माझी बहीण उठली आणि मला म्हणली, आज भाऊ आमच्या दारात आलाय, भाऊबीज देऊन जायलाच लागेल तुम्हाला. आता भाऊबीज मी काय आणली होती खिशामध्ये, कुठं काहीच नव्हतं माझ्याकडे. पण तरी डोक्यात माझ्या प्लॅन आला की 55 वर्षाच्या माझ्या घरेलू कामगार माता बहिणीची होतात, 55 वर्ष संपली तिला 10,000 बक्षीस अशी स्कीम लावली. आणि जवळजवळ 17 कोटी रुपये आता आपल्या राज्यातले संपले. ज्यांच्या त्यांच्या खात्यावर ते पैसे गेले. पुढं मागली 25-55 वर्ष पूर्ण करेल तिला मिळणार, ते मागून तिसरी तिला मिळणार,
पण 55 वर्षाच्या वरच्या लोकांना ते 10,000 रुपये तुम्हाला आपल्या बँकेत टाकायचा आम्ही विषय करतो. प्रसूतीचा लाभ 2 पाल्यांना रुपये 5,000 आपण देतो. हे घरगुती कामगारचं आहे, हे तुमच्या डोक्यात घालून घ्या, बरोबर समजून घ्या. सन्मान योजनेचे 10,000 तुम्हाला मी सांगितलं. गृहोपयोग वस्तू मंच आम्ही आता द्या चालू केले त्यांना. ज्यावेळी ह्यांना द्यायचं ठरलं त्यावेळी मी म्हटलं ह्यांना जरूर द्यायचं आहे, पण त्या मंडळाकडं पैसा कमी असल्या कारणानं आम्हाला काय करता येत नव्हतं. शेवटी 50 कोटी उपलब्ध करून दिले आणि 50 कोटीमध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या घरोली माझ्या माता बहिणीसाठी हे किट वाटपाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. अंत्यविधीसाठी आपण 2,000 रुपये देतो. हे 4 स्कीम आपण त्याच्यामध्ये आपण राबवतो. स्कीम सगळ्याच वाचत गेलो तर एकही डोक्यात राहणार नाही आहे, कारण सगळ्या डोक्यातून निघून जाते. एवढ्या स्कीमचा बोजा इथं केलेला आहे. शासन तर आपल्यासाठी, आपल्या सगळ्यासाठी, शेतकऱ्यासाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, विद्यार्थ्यासाठी, युवा पिढीसाठी शासन पुऱ्या ताकदीनं उतरलेलं आहे. पुऱ्या ताकदीनं आपल्याला पैसे द्यायचे चालू केलेले आहे, स्कीमा चालू केलेल्या आहेत. त्या स्कीमाचा आपण लाभ घ्यावा. आता माझी लाडकी बहीण झालाय, पोचपावती मिळालेली आहे. एक सांगतो मला, बाबांना निवडून द्यायचं आहे. शासन आमचं येणार आहे. शासन आमचं म्हणण्यापेक्षा आपलं बनूया. शासन आपलं आहे ते शासन येणार आहे. आम्ही आपलं शासन आल्यानंतर आम्ही 1,500 ते 3,000 करणार आहोत, हे लक्षात ठेवा. महिलांसाठी ST सूट 50% प्रवास केला का नाही? माहेरी बिचारा परेशान. 50% सूट मिळाली, हा आहे का नाही? 50% सूट मिळाली आपल्याला. देवधर्माला तर श्रावण महिन्यात एवढ्या गाड्या गेल्या बाबा, तरी ST महामंडळ फायदा झाला. 50%वर पण फायदा झाला, कारण लोड लय वाढला. लखपती दिदी ही नरेंद्र मोदींनी स्कीम चालू केली. लखपती दिदी 25 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट आहे. ते पण समजून घ्या तुम्ही. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 3 सिलेंडर मिळाले ना, मागायला जावा ना, मिळतात तुम्हाला. बाबा त्यांना द्या सिलेंडर 3. आता पीक ई-रिक्षा हे आपण चालू केलेले आहे, ते महिलांसाठी आहे. पीक रिक्षा 10,000 महिलांना रिक्षेच्या खरेदीसाठी आपण सहाय्य करणार आहे. म्हणजे कुणाला रिक्षा चालवायची असेल तर ती रिक्षा लेडीज चालू शकते, व्यवस्था असते. रिक्षाचा धंदा करत असेल तर त्यांनाही आपण ते देण्याचा उद्देश केला आहे. आपल्याकडं विश्वकर्मा उद्योग हा चालू केला आपण. हा नरेंद्र मोदींनी तिथून चालू केला, पंतप्रधान चालू केला. जे 12 बलुतेदार आहेत, 12 बलुतेदारांना बँकेची कर्ज कमीत कमी व्याजामध्ये आपण त्यांना देणार आहोत. जे 12 बलुतेदार म्हणजे तुम्हाला समजलं ना, त्यामध्ये तर त्यामध्ये आपल्याला ते योजना आपल्याला राबवायची असतील तर त्या पद्धतीने आपण ते कर्ज आपण चालू करतोय. ती स्कीम लॉन्च झालेली आहे. त्यामुळं इतर सगळ्या जाती सोडून बाकी जातीवाल्यांना जर उद्योग करायचा असेल, काय करायचं असेल तर त्यांनी ते प्रकरण तयार केलं तर काय अडचण येणार नाही. आता शेतकऱ्यासाठी म्हटलं तर शेतकऱ्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प मग तुम्हाला सांगितलं 7.5चं प्रकरण. नमो शेतकरी सन्मान निधी आपण दिला. येते नाही 6,000 रुपये शासनाचे 4 रुपयाचे केंद्र येतात का नाही? थोडं जरा मागं पुढे होते हो. महिना चुकला की लगेच पैसे नाही आले. तुझं काय देणं आहे आम्ही? अरे येणार की बाबा पैसे, हा थोडा विलंब लागतो. दिल्लीहून यायला इथं पैसा जरा वेळ लागतो ना, पण तरी पण मोदी साहेबांनी बटन दाबलं की सगळ्याच्या खात्यावर जातात पैसे. नाही तर पहिलं कसं होतं, तिथून पैसा निघाला 6,000 धडकत 1,500 रुपये आमच्या हातात, बाकी सगळा डल्ला, असं होतं. त्यामुळे ह्या वर्षी आम्ही एक मोठा निर्णय केला शेतकऱ्यासाठी की विमा उत्पादनाला तुम्हाला 250-400 रुपये भरायला लागायचे. आम्ही सरसकट 1 रुपयामध्ये विमा सगळ्यांचा काढला, पिकाचा विमा काढला आणि त्यांचे लाभ पण दिले आपण आता. त्यामुळे करोड रुपये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आलेले आहेत. कर्जाची परतफेड करणाऱ्या बळीराजाला प्रोत्साहन भत्ता तो पण आपण दिला आपण त्यांना.
परत कापूस आपल्याकडनं नैसर्गिक आपत्तीमध्ये वैराज्याचा नुकसान झालं असेल, आता पावसामुळे झालं असेल नुकसान, तर त्याचे सर्वे झाले असतील तर त्याचे आम्ही उद्या सोमवारच्या कॅबिनेट आम्ही डिसिजन घेतोय. त्यामुळं अवकाळी पाऊस असेल, पूर असेल, त्यामध्ये ज्याचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्यासाठी आपण त्याची डिसिजन घेऊया. मला एवढं सांगायला खूप आनंद वाटला. बरीच पानं आहेत, आणलीत मी, पण एवढा वेळ नाही. थोडक्यात माझ्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना ओळख करून देतो. माझं गाव तासगाव तालुक्यात पेड म्हणून आहे, खानापूर पेड म्हणायचं. मला जतमध्ये मी पहिलं कमळ फुलवलं आणि आता मी मिरजमध्ये 3 टर्म करून मी आता 4 टर्म होऊन तुमच्या समोर येऊ का. पक्षश्रेष्ठीकडं आपण एकनिष्ठाने प्रामाणिक राहिल्यानंतर निश्चित फळ मिळतं. त्याचं जातीवंत उदाहरण मी आहे. पक्षाने मला मागल्या वेळी सामाजिक न्याय मंत्री, कॅबिनेट मंत्री केलं होतं. आता मला कॅबिनेट मंत्री, कामगार मंत्री केलं गेलं. आणि ह्या गोष्टी करत असताना दोन्ही तालुक्यात माझं गाव नाही आहे. माझं गाव तासगाव तालुक्यात आहे. माझं घर सांगलीत आहे. म्हणजे दोन्ही मतदारसंघ मोकळे असताना देखील एवढी जनता प्रेम करते, ते आपल्याला निवडून देते. कामगार, त्याच्या अगोदर मुंबईला एक कामगार होतो मी. माझगाव डॉक कंपनी आपल्याला माहीत असेल. माझगाव डॉक कंपनीमध्ये मी 12 वर्ष वेल्डर म्हणून काम केलं. नंतर मी उद्योगात आलो. उद्योग करत करत राजकारणात आलो. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं एका कामगाराचा आमदार झाला, आमदारचा कामगार मंत्री झाला आणि कामगार मंत्र्याचा सांगलीचा पालकमंत्री झाला. हे सगळे तुमच्या आशीर्वादाची किम आहे आणि वरिष्ठांची दुवा आहे. ते विसरून चालणार नाही. बाबा, निश्चितच आपण प्रामाणिक आहोत. आज नव्हते मिळतं. पक्षानं काय दिलं हा भाग नाही आहे, पण पक्षानं दिलं काय हे महत्वाचं पडतं. एक नाही दिलं तर लगेच नाक मोडायचं. अरे पण तुला दिलं किती हे महत्वाचं आहे ना. ह्या गोष्टी सगळ्या जर मांडल्या आपण तर पक्षाचे एकनिष्ठ आहोत. ह्यावेळी माझी नम्र विनंती आहे, परत मला याला मिळेल, मी येईनच परत आणखी एकदा. भांड्यांचा हा एक 16 डिपार्टमेंटचा होता, पण नंतर इलेक्शन म्हणून बाबांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी ठामपणे उभा राहावा. आम्ही पुढ्या ताकदीनं तुमच्याबरोबर आहोत. हा भाऊ बहिणीसाठी पुरा पाठिंबा देऊन उभा आहे, एवढं लक्षात ठेवा आपण. आणि एवढंच करून बाबांना ह्या वेळेला मत देखील आपण निवडून द्या, एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. KMS न्यूज, स्पंदन मरांचे, नाते आपुलकीचे.